राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती 2025चे आयोजन कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगरकडून गुरुवार दिनांक 26 जून रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत आगरी कोळी संस्कृती भवन नेरूळ येथे उत्सव साजरा झाला. खासदार हातकणंगले, लोकसभा धैर्यशील दादा माने, खासदार राज्यसभा चंद्रकांत हंडोरे, हातकणंगले विधानसभा आमदार अशोकराव माने यांच्या मनोगतात व सुप्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांच्या छत्रपती शाहू महाराज जीवन प्रवास व आजची परिस्थितीवर व्याख्यान व कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगरकडून कोल्हापूरकर सर्वांगीण विकासासाठी विविध संकल्पना समोर ठेवत भविष्यात अनेक संकल्पना मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगरचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी संघाच्या वतीने आपल्या मनोगतातून कोल्हापूरकरांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागावा, उद्योगधंद्याबद्दल मार्गदर्शन, सांस्कृतिक जोपासना, छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीला शासकीय सुट्टी मिळावी, मराठी भाषा जपण्याचा निर्धार, मराठी लग्न जमवण्यासाठी प्रयत्न करणे, सर्वांची सर्वांगीण उन्नती व्हावी व सर्वांनी एकत्र येऊन शिवशाहू कोल्हापूर भवन सर्वांच्या सहयोगातून व्हावे यासाठी उपस्थित मान्यवरांनी सकारात्मकता दर्शवली. कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगरमध्ये अनेक कोल्हापूरकरांची संख्या वाढत जाईल व एकजुटीच्या माध्यमातून विविध प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार शिवजयंतीच्या माध्यमातून करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगर संस्थेच्या वतीने अध्यक्ष अनिल शालन व मारुती पाटील, संघटक भीमराव पवार, जयसिंग पाटील, अमोल पाटील, सरदार चिले, प्रताप बेटकर, सुरेश रानमाले, संभाजी खवनेवडकर, संदीप जाधव, अमोल अळुसळकर, विनोद कुलकर्णी, सागर जाधव यांसह अनेक सदस्यांचा सहयोग राहिला. एकंदरीत आज या छत्रपती शाहू महाराज जयंतीला मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूरकर या ठिकाणी उपस्थित होते. दिग्गजांची या ठिकाणी भाषणं झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी आज प्रतिसाद मिळालेला आहे की मुंबई महानगरमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती या मोठ्या प्रमाणामध्ये होत नव्हती आणि त्याची कुठं दखल आम्ही बऱ्याच संघटनांनी याचा विचार केला आणि बऱ्याच संघटना एकत्र येऊन साधारणतः 12 मुंबई महानगरमधल्या जे संघटना आहेत कोल्हापूर जिल्ह्याच्या त्या संघटनांनी एकत्र येऊन हा सोहळा आयोजित केला होता आणि मला वाटतं की ही एक सुरुवात आहे, ही एक ठिणगी आहे. यानंतर छत्रपती शाहू महाराजांची जयंती जी आहे या महाराष्ट्रामध्ये मोठ्या दणक्यामध्ये केली जाईल आणि अनेक संघटना एकत्र येऊन आज ज्या प्रकारे साधारणतः 500पेक्षा अधिक कोल्हापूरकर यावेळी एकत्र आले होते. पुढच्या वेळी ज्यावेळी आम्ही कार्यक्रम राबवू 26 जून 2026ला साधारणतः 20,000पेक्षा जास्त कोल्हापूरकर मला वाटते की या ठिकाणी 100% या सोहळ्याला उपस्थित असतील. सर, राज्यसभेचे आणि लोकसभेचे दोन्ही खासदार इथे आले होते आणि दोन्ही आपलं भवन बनवण्यासाठी राजश्री शाहू महाराजांचं भवन बनवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. काय सांगाल? नक्कीच आम्ही सर्व युवा आहोत आणि मागे काय झालं, परवा काय झालं, काल काय झालं, 2 तासापूर्वी काय झालं यापेक्षा प्रत्येक दिवस हा नवीन असतो. एक नवीन सूर्य उगवत असतो, नवीन उमेदीने तो उगवत असतो. त्याप्रमाणेच एक नवीन उमेद घेऊन आम्ही सर्व तरुण एकत्र आलेलो आहोत. ज्येष्ठांचा त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद लाभलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटते की कोणतीही समाजाची जी मागणी आहे ती सहज आम्ही पूर्ण करू शकतो एवढा आम्हाला आत्मविश्वास नाही आहे. तर आम्हाला आत्मविश्वासाच्या पलीकडे आम्हाला त्याचा विश्वास आहे की आम्ही ती सहज मागणी पूर्ण करू शकतो. येणाऱ्या काही दिवसामध्ये जी काही प्रलंबित हा विषय होता शिवशाहू भवनचा कोल्हापूरचा, तो मला वाटते की येणाऱ्या काही वर्षभराच्या आतमध्ये हा तडीच लागेल, पूर्ण होईल याचा मला ठाम विश्वास आहे. शाहू महाराजांचं कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी कोल्हापूर जनतेला, मुंबई महानगरवासियांना काय आश्वासित कराल? कशा प्रकारचा पुढचा कार्यकाळ राहील? आज छत्रपती शाहू महाराज यांना वंदन करून हा सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला होता. मला वाटतं की साधारणतः 12पेक्षा जास्त ज्या संघटना या मुंबई महानगरमध्ये रजिस्टर्ड आहेत किंवा गेल्या 15 वर्षापासून, 20 वर्षापासून, 10 वर्षापासून त्या रजिस्टर्ड आहेत आणि समाज कुठंतरी एकत्र व्हावा या भावनेने त्यांनी ती संघटना रजिस्टर केल्या होत्या आणि त्यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी पाठबळ दिलेलं आहे आणि मला असा विश्वास आहे की आज 12 संघटना आहेत आणि पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे साधारणतः 12 महिन्यामध्ये मुंबई महानगरमधील तळागाळातील जेवढ्या संघटना असतील त्या सर्व संघटनांना आम्ही एकत्र करून एक मुंबई महानगरमध्ये कोल्हापूरकरांचा डंका
अनेक क्षेत्रामध्ये इथं आपण कमी आहोत, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही काम करणार आहोत. आणि मला वाटतं की प्रत्येक कोल्हापूरकर हा माझं गाव, माझं तालुका, माझा जिल्हा असा विचार न करता मी कोल्हापूरकर म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. त्याच्यामुळे एक नवीन क्रांती या महाराष्ट्राला आणि देशाला बघायला मिळणार आहे कोल्हापुरांच्या वतीने.